मी पाद्यपूजेचा प्रसंग लिहित होतो. त्यावेळी मनात एक छोटासा प्रश्न आला, पण त्या विचाराचा मी उच्चारही कुठे केला नाही. तरी तो विचार, तो प्रसंग तुम्ही हेरलात आणि त्याचं समाधान मला मिळावं म्हणून त्या भावनेचा अनुभव तुम्ही मला दिला. स्वामी, तुमचा शिष्य म्हणून माझ्यासारखं भाग्य या जगात दुसऱ्या कुणाचंही नसणार. माझ्या मनाचं एक पान उलगडण्याआधी माझ्या मनात काय लिहिलंय हे तुम्ही वाचता. गुरुच्या स्पर्शाशिवाय शिष्याला त्याचं मन कळत नाही. पण स्वामी, स्वामी, माझ्या मनात दडलेला विचार तुम्ही कसा ओळखलात? स्वामी, तुम्ही धन्य आहात. खरंच तुम्ही धन्य आहात. अरे, गुरुचं मन आणि गुरुचा भाव कळल्याशिवाय गुरुच्या मार्गावर चालता कसं येणार गोपाळा? शिष्यांच्या आणि भक्तांच्या प्रश्नांची उत्तर देणं असो किंवा इच्छापूर्ती करणं असो किंवा त्यांच्यावरच्या जबाबदारीचं वहन करणं असो, आमचं कार्य अखंडपणे सुरू असतंच. शिवशंकर शंभो. तुम्ही वाचवलं मला. मला वाटलं माझ्या सावित्री आईनेच वाचवलं मला. ती असती ना, तिनेही असंच वाचवलं असतं. अरे, तुझ्या सावित्री आईनेच मला पाठवलं असं समज. असं वाटतंय माझ्या सावित्री आईचेच हात आहे हे. तशीच ऊब, तसाच स्पर्श. तिची कमी तुला भासू नये म्हणून तर आलोय मी. सावित्री आई पुढे गेली. तिला अक्कलकोटला जायचं होतं, स्वामींचं दर्शन घ्यायचं होतं. ती पोहोचली असेल ना? नाही बाळा, अजून नाही पोचली. ती अजून वाटेतच आहे. माझे बाबा तिचा रस्ता अडवायला गेले म्हणून मी लगेच त्यांच्या मागे निघालो. माझ्या बाबांनी तिला अडवलं तर नसेल ना? माझ्या बाबांनी जर सावित्री आईला अडवलं तर ते तिला अक्कलकोटला जाऊ देणार नाहीत. आईला स्वामींचं दर्शन नाही घेता येणार. बाळा, काळजी करू नकोस. जोपर्यंत स्वामींचा आशीर्वाद तुझ्या आईच्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझ्या आईला कुणीही अडवू शकत नाही. मी पोचू शकणार नाही अक्कलकोटला. हेच माझं प्रारब्ध आहे बहुतेक. इथूनच नमस्कार करते. पुढचा जन्म मला अक्कलकोटमध्येच द्या.
काय केलं तुम्ही? हे तुझी सावित्री आहे, तुला सांगेन. स्वामी, तुम्हीच वाचवलत मला. मी गौतमसाठी मागे फिरले, मी त्याचा विचार केला आणि तुम्ही माझा विचार केलात स्वामी. तुमची लीला आघात आहे स्वामी. आता मी पुन्हा गावाकडे निघते. श्री स्वामी समर्थ. गोपाळा, ही फळं सगळ्यांना वाट. हो स्वामी. ही केवळ फळं नाहीयेत, ही गुरु भक्तीची फळं आहेत. स्वामी, माझ्यासारख्या जीवाला तुम्ही एवढा मान देता, हेच माझ्यासाठी तुमची कृपा आहे. हा कोण आहे आणि हा कधी शिष्य झाला गोपाळ बुवांचा? नाही म्हणजे ह्याची आणि गोपाळ बुवांची भेट झाली तरी कुठे? आणि एवढी गुरुनिष्ठा याच्यामध्ये आली कशी? अहो, वर्षानुवर्ष साधना केली की हे तप मिळतं. हा बघा. गोपाळ दादा, कपिलाताईंना आता सांगाच. हे कोण, कुठून आले, तुम्हाला कुठे भेटले, सांगा. गयाताई, स्वामींच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी मी भ्रमंती करत होतो. त्यावेळी या मुलाची माझी भेट झाली. आणि तुम्हाला सांगतो, तेव्हा हा असा नव्हता. मनात अस्थिरता, डोळ्यात प्रश्न, म्हणजे त्याच्या आयुष्याला काही दिशाच नव्हती. हा पण एक गोष्ट मात्र होती, मनाचा खरेपणा. त्याच्या मनाच्या खरेपणाला स्वामींच्या शब्दांनी स्पर्श केला आणि स्पर्शाने परिवर्तन घडतं तसंच झालं. जिथे अहंकार वितळतो तिथे गुरु कृपेचं बीज पेरलं जातं. नाही जगायचंय मला. या विहिरीत उडी देऊन मी जीव देतो. ए, थांब, उतर. काय करतोयस? अरे का आत्महत्या करतोयस? मला नाही कळणार माझं दुःख. हे बघ, जे कोणालाही कळत नाही ते माझ्या स्वामींना कळतं. त्यांच्या दृष्टीतून काहीही सुटत नाही. बोल बोल, तुझ्या मनात काय आहे? अहो सोडा मला, मला नाही जगायचंय. भित्रा आहेस तू, भित्रा. तू दुःखानं नाही तर भीतीने पळतोयस तुझ्या जीवनापासून. हो, मी भित्रा वगैरे नाहीये. अरे भित्रे असेच असतात, जे जगाला तोंड दाखवू शकत नाहीत ना, ते मृत्यूला कवटाळतात. अरे तू तरुण आहेस. सांग, तुझ्या मनात असं कोणतं भय आहे की तू तो पेलू शकत नाहीस? हा, तुझ्या मनगटात बळ नाही? बळ असतं तर असा इथे उभा असतो का मी? बोल, असं कोणतं संकट आहे की त्याचा भार तू पेलू शकत नाहीस? गेल्या वर्षीत आलेल्या पुरात माझं घर आणि माझं कुटुंब वाहून गेलं. माझी आई आणि मी, आम्ही दोघंच जिवंत वाचलो. आई आजारपणाने खितपत पडली. तिच्या औषधोपचारासाठी माझ्याकडे एक पैसाही नाही. मोलमजुरी करून एक वेळचं अन्न मिळतं, पण आईच्या औषधाचं काही जमत नाही. रोज रोज तिला मरताना नाही भगवतो मला. आईसाठी मी भीक पण मागितली, पण आजकाल कोणी भीक द्यायला पण तयार नाही. म्हणून म्हटलं की
आईच्या आधी मीच मेलो ना तर बाबा असा विचार करू नकोस. शांत हो. हे घे. यात फळ आहेत. हो बाळ ही भीक आहे असं समजू नकोस. हे तुझ्या चरितार्थाचं साधन आहे असं समज. बाजारात जा आणि या फळांची विक्री कर आणि यातून जे पैसे मिळतील त्यातले निम्मे पैसे तुमच्या 2 वेळच्या जेवणावर आणि आईच्या औषधासाठी खर्च कर. आणि जे राहिलेले पैसे आहेत त्यातून पुन्हा फळं विकत घे. आणि हा दिनक्रम पुढे काही दिवस चालू ठेव. पहा यातून तुला नक्की मार्ग मिळेल. अरे मृत्यूला कवटाळण्यापेक्षा जीवनाकडे धावण्याचा प्रयत्न कर. स्वामी नक्की तुमच्यावर कृपा करतील. तर हे सगळं असं घडलं. कपिलताई ही आहे याची कहाणी. कपिलताई हा त्यावेळी विहिरीवर जीव देण्यासाठी उभा होता, पण आज तुमच्या पुढे नव्या जन्माने उभा आहे. गुरुवर्यांनी माझ्या विचारांना दिशा दिली आणि जगण्याला अर्थ दिला. मी फळ विकण्यापासून सुरुवात केली. माझ्या आईच्या उपचारांसाठी पैसा जमा केला. हळूहळू माझी कमाई वाढली. मी उभा राहिलो आणि आज फळांचा सगळ्यात मोठा व्यापारी बनलो. त्या दिवशीच्या कृपेचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही आणि म्हणून मी आज ती कृतज्ञता व्यक्त करायला आलो. गुरुने वाट दाखवली आणि तू त्या वाटेवर विश्वास ठेवून पुढे गेलास. अनेकांना हेच जमत नाही. अरे काहींना वाट दाखवून सुद्धा ते चुकीच्या वाटेने जातात. भानुदास सारखे. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आई आई ग, आजची रात्र इथेच थांबतो. आराम करतो. उद्या सकाळी जातो अक्कलकोटला. हे घे. तुम्ही आणि इथे मला नको तुमच्या हातून पाणी. अरे लोकांना वाट दाखवणं मार्गदर्शन करणं हे माझं काम आहे. म्हणून तर अशा धर्मशाळांमध्ये माझं वास्तव्य असतं. आता तू इथे आलायस, तुलाही वाट दाखवतो. वाट दाखवायची गरज नाहीये मला. मला अक्कलकोटला पोहोचायचं आणि त्याची वाट माहिती आहे मला. अरे अनेकांना हा गैरसमज असतो. त्यांना वाटतं की त्यांना अक्कलकोटची वाट ठाऊक आहे, जाऊ शकतील, पण ते तिथपर्यंत पोहोचतच नाही. पण मी पोहोचणार. आई 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 ग. चालायची सवय नाही. अरे आत्ताच ही अवस्था आहे, पुढचा प्रवास कसा करणार? तीच तर ना. गावातून बैलगाडी घोडागाडी घेतली असती ना तर या वेदने तिथे बसलो नसतो. पण ज्योतिषाने सांगितलंय की वाहनाचा प्रवास नको म्हणून टाळतोय. आता एखादा जवळचा मार्ग तरी मिळाला पाहिजे अक्कलकोटला जायला. मला एक मार्ग ठाऊक आहे. कुठला? ते बघ, ती शिडी दिसतीये. इथे गावातील लोकांची अशी मान्यता आहे की जर या शिडीवरून प्रवास केला तर तुम्हाला जिथे पोहोचायचंय तिथवर तुम्ही पोहोचता. बघ, प्रयत्न करू. कोणी सांगावं, या शिडीवरून थेट अक्कलकोटला पोहोचशील. काय? खरंच शक्य आहे? अरे प्रयत्न करून पाहायला हरकत काय? हे बघ, यात नुकसान काही नाहीये. मात्र प्रयत्न यशस्वी झाला
तर थेट अक्कलकोट. आई. ठीक आहे, एकदा प्रयत्न करतो. आई ग. जरा हात लावता का? म्हणजे मी शिडीवर चढतो. आई 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 ग, माझे पाय. आई आई आई. बघितलं, या शिडीवर चढलो उतरलो तरी काहीच फरक पडला नाही. इथे सगळी अंधश्रद्धा आहे. तू असाही या शिडीवर चालत पुढे जाऊ शकला असतास, पण तू काय केलंस? शिडी जागेवर उभी केलीस आणि जागेवर चढत गेलास, म्हणून तू कुठे जाऊ शकला नाहीस. तू पापावर पाप करत पापाची शिडी चढत गेलास. तुला वाटत होतं की तू पुढे चाललायस, पण तू त्याच ठिकाणी उभा होतास. अलख निरंजन. अरे बास कर आता सेवा. ऐक माझं, आता विश्रांती घे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. शिवशंकर शंभो. स्वामी, याच्या आयुष्याचं जे भलं झालंय ते माझ्या ज्ञानामुळे नाही, तुमच्या कृपेमुळे झालंय. तुम्ही दिलेला उपदेश, तुमचे विचार मी याच्या समोर मांडले, पण हा तुम्हाला गुरु मानायला तयारच नाही. हे असं का होत असेल स्वामी? हा कंदील घे आणि आम्ही काय सांगतोय ते नीट आहे. जा. हो स्वामी. गोपाळ, आम्हाला सांग, तू आता बाहेर गेला होतास, बाहेर अंधार होता. त्या अंधारात तुला वाट दाखवली कुठे? सूर्याच्या प्रकाशाने की कंदिलाच्या प्रकाशाने? कंदिलामुळे दिसला स्वामी. गोपाळा, ज्याप्रमाणे आता तुझ्या समोर सूर्य नव्हता, तर फक्त कंदील होता आणि त्या कंदिलाच्या प्रकाशाने तुला वाट दाखवली. त्याचप्रमाणे याच्या समोर तेव्हा तू होतास, आम्ही नव्हतो. आणि म्हणून त्याने गुरुचं स्थान तुला दिलंय आणि तो तुलाच गुरु मानणार, आणि यात काही चुकीचं नाहीये. अरे आणि तुझ्यात आम्ही आहोतच की. अरे जरी तो आमचं नाव घेत असला तरी तुझ्या निमित्ताने का होईना, पण तो आम्हालाही गुरुच मानतो. तो अथांग नदीतलं पाणी पिऊ शकत नाही, म्हणून तो विहिरीतलं पाणी पितो आहे. गोपाळा, तशी नदी महत्वाची, तशीच विहीर महत्वाची.
आणि त्याहून महत्वाचं आहे ते पाणी पिणं. अरे ज्याची तहान विहिरीच्या पाण्याने भागलीये त्याला नदीचा अप्रूप काय असणार. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला गुरुतत्व कळलं.